राज्यात वाढत्या तापमानाचा फटका आता फळबागांनाही बसताना दिसतोय। प्रखर उन्हामुळे नव्यानं लागवड केलेली रोपं जळतायत, तर काढणीला आलेल्या पिकांची गुणवत्ता घसरत चालली आहे। पाण्याअभावी शेतकरी हतबल झालाय। पाहूयात हा ग्राउंड रिपोर्ट। राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे। त्याचा सर्वाधिक परिणाम आता फळबागांवर दिसून येतोय। नव्याने लागवड केलेली रोपं उष्णतेमुळे जळून जात आहेत, तर काढणीस तयार असलेल्या आंबा आणि संत्र्यावर्गीय पिकांवर काळे डाग पडू लागले आहेत। उष्णतेची लाट इतकी तीव्र आहे की उभी झाडे सुद्धा करपण्याच्या मार्गावर आहेत। त्यातच भूजल पातळी मोठ्या प्रमाणामध्ये खालावल्यानं विहिरींना तळ गाठलाय, तर बोअरवेलमधील पाणीही आटलंय। परिणामी शेतातील बांधावर लावलेली फळझाडं पाण्याअभावी वाळू लागली आहेत। प्रखर उन्हामुळे रोपं जळत आहेत। आंबा संत्रा पिकावर काळे डाग, भूजल पातळी घसरली, विहिरी कोरड्या, फळबाग धारकांचं मोठं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यातील याच परिस्थितीचा फटका बसतोय। उन्हाळी पपई लागवडीची सुरुवात झाली असली तरी मात्र तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानं नव्यानं लावलेल्या पपई रोपांवर धोका निर्माण झालाय। शेतकरी आता रोपांचं संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करतायत, मात्र यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्यानं आर्थिक ताण वाढलाय। यावर्षी पपईला 18 ते 20 रुपये किलो असा चांगला दर मिळाल्यानं लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे। मात्र सध्याच्या तापमानामुळे रोपं वाचवणं हे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान बनलंय। उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे शेतीसमोर नवं संकट उभं राहिलंय। पाणी टंचाई आणि हवामान बदलाचा फटका आता थेट उत्पादनावरती होत असल्यानं शेतकऱ्यांसाठी येणारा काळ अधिक कठीण ठरण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।